येस, डन विथ युअर प्रेझेंटी मार्किंग. ओके, तर चला आपण सुरुवात करूया. ॲज आय टोल्ड यू 18 पासून तुमची एक्झाम आहे, तर आपण आता मराठी रिव्हिजन घेणार आहोत. ओके, थर्ड स्टँडर्ड, फोर्थ स्टँडर्ड तुमचे जेवढे लेसन झाले आहेत दॅट वी आर गोइंग टू रिवाइज टुडे. वी विल स्टार्ट विथ फोर्थ स्टँडर्ड इंग्लिश मीडियम. ओके, स्नेहा, स्पर्श, तन्वी, आर्या, दिस इज फॉर यू. बघा, आपण झाड झाड ही कविता पाहिली होती. सगळ्यांना लक्षात आहे का ही कविता? स्पर्श, स्नेहा, येस, डू यू रिमेंबर? चला, कोण बोलून दाखवणार? ओके, आर्या. चिंगीने लावलेले एक झाड झाडाला म्हणाली, लवकर वाढ, तुला रोज घालीन पाणी, तुझ्यासाठी गाईन गाणी गाणी ऐकून फुले फुलतील, फुला पाखरांचे थळे झुलतील, फुलतील फुले छान छान चक्रातील पानात पान. ओके, सगळ्यांना ही कविता लक्षात आहे? यावर तुमचे क्वेश्चन असणार आहेत. यावर मी प्रश्न बनवणार आहे. जसं चिंगीने काय लावलं आहे? चिंगीने काय लावलं आहे? कोण सांगणार? हँड रेज करा. डू नॉट पुट ऑन युअर माईक डायरेक्टली. कोणीही हे बोलणार नाही टीचर मी बोलू का, आणि माईक चालू करणार नाही. मी सांगितल्याशिवाय कोणीही माईक चालू करणार नाही. चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा किंवा हँड रेज करा. स्नेहा, स्नेहा चिंगीने काय लावलं आहे? चिंगीने लावला एक झाड. चिंगीने एक झाड लावलं आहे. ओके, स्पर्श, चिंगी झाडासाठी काय करणार आहे? चिंगी झाडासाठी गाणी गाणार आहे. व्हेरी गुड. तन्वी, कोणाचे झाडाभोवती कोणाचे थवे झुलणार आहेत? येस, हु विल टेल? रिद्धी, झाडाभोवती कोणाचे थवे झुलतील? फुलपाखरांचे. ओके, माईक बंद करायचा आहे. ओके, दिस कॅन ऑल्सो कम. ओके, हे पण तुमच्या एक्झामला येऊ शकतं. याच्यात काय आहे? चित्र दिलेलं आहे आणि त्या चित्रावरून तुम्हाला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. चला, लेट स्टार्ट नाव अगेन. आर्या, आर्या, मुलगा कुठे उभा आहे? मुलगा कुठे उभा आहे? मुलगा झाडाखाली उभा आहे. स्पर्श, मुलगा कोणाला घाबरला? हत्तीला घाबरला. तन्वी, मुलगा झाडावर का चढला? तन्वी, टीचर आवाज येतोय? येस, मुलगा हत्तीला बघून झाडावर चढला. गुड. रिद्धी, मुलाने हत्तीच्या सोंडेत फळ का दिले? टीचर, मुलाने हत्तीच्या सोंडेत फळ का दिले? कारण की मुलाला वाटलं की हत्तीला भूक लागली आहे, म्हणून त्याने त्याच्या सोंडात फळ दिले. आर्या, आर्या, हत्तीला आनंद का झाला? हत्तीला आनंद झाला, मुलग्याने फळ, हत्तीच्या सोंडात मुलगाने फळ टाकला म्हणून. चला ना, स्नेहा, स्नेहा, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या ही कविता बोलायची आहे.
टप 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 पडती काड्या पट 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 भेजू साड्या पकडून धरती विसरून गेल्या गाड्या गाड्या विंगोऱ्या गडगड गडगड मेघ गरजती छम 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 बिजा चमकती खुलती खुलती मोर नाचती गाड्या गाड्या विंगोऱ्या सरसर सरसर थंडी वाजते हात आईची ऐकूयाचे घरात जाऊन स्वच्छ होऊया गाड्या गाड्या भिंगोऱ्या. ओके, गुड. सगळ्यांना ही कविता येते? येस. आर्या, रिद्धी, तन्वी, स्पर्श. ओके, चला. तर आता प्रश्नांची उत्तरे. आर्या, कविता कशाबद्दल आहे? कविता गाड्या गाड्या भिंगोऱ्याबद्दल आहे, पावसाबद्दल आहे. गाऱ्यांबद्दल आहे. ओके. स्पर्श, कोण म्हणत असेल? जे परत बोला. ही कविता कोण म्हणत असेल? ही कविता मुले म्हणत आहेत. येस. देन रिद्धी, विजा चमकतात तेव्हा तुम्हाला काय वाटते? येस रिद्धी. टीचर परत विचारा. विजा चमकतात तेव्हा तुम्हाला काय वाटते? नो रिद्धी. विजा चमकतात तेव्हा आम्हाला भीती वाटते. येस. चला, आता कोण ते सांगा. आर्या, टप टप पडणाऱ्या गाड्या. गारा. स्नेहा, गडगड गरजणारे मेघ. येस. स्पर्श, चमचम चमकणारी विजा. वीज. तन्वी, थुई थुई नाचणारा मोर. ओके. रिद्धी, थडथड वाजणारी थंडी. ओके, गुड. त्यानंतर हे आहे फळक ओळखा, गटात न बसणारी आकृती ओळखा. हे लिहू शकाल जर तुम्हाला मी पेपर मध्ये दिलं तर? कॅन यू डू दिस? येस. हो. ओके. टीचर ते काय करायचंय? जे काय वेगळे झालं? हा क्वेश्चन हा जे वेगळे आपण सॉल्व केलंय ना, जे वेगळे असतील त्याच्यावर खूण करायची आहे. जसं बघा, लक्ष द्या. बघा, पहिली आकृतीत काय आहे? ट्रायंगल आहे, त्यानंतर सर्कल आहे, मग स्क्वेअर आहे आणि एक क्वाड्रॅटरल आहे. बरोबर. बघा, सगळ्यामध्ये साइड आहेत, सगळ्याला बाजू आहेत. सर्कलला बाजू असते का? वर्तुळाला बाजू असते का? नाही. मग इथे वर्तुळ आपलं येणार. ओके. आणि बाकी सेकंड मध्ये बघा, थर्ड नंबरच्या आकृतीचे डोळे कसे आहेत? येस. मग थर्ड नंबरची जी आकृती आहे ती आपली ऑड वन आउट होणार. तिला आपण ऑड करायचं आहे. थर्ड पिक्चर बघा, थर्ड पिक्चर मध्ये स्क्वेअर, ट्रायंगल मध्ये ट्रायंगल, सर्कल मध्ये सर्कल आहे. पण फोर्थ पिक्चर काय आहे? ट्रायंगल मध्ये सर्कल. मग ती डिफरंट आहे ना बाकीच्यांपेक्षा. ओके. जर हे तुम्हाला आलं 3 to 4 मार्क्सला तर करू शकाल ना तुम्ही? येस टीचर. ओके, गुड. हे आहे अक्षर जाळे. मग अक्षर जाळे शिकताना आपण अ ते ज्ञ पर्यंत जे अक्षर आहेत त्यामधले जर मी मिसिंग लेटर दिले तर तुम्ही लिहू शकाल? मिसिंग लेटर जसं आपण A to Z चे मिसिंग लेटर लिहितो ना, तसे अ ते ज्ञ चे लिहायचे आहेत. कोण मला अ आई बोलून दाखवणार? अ ते ज्ञ अ आई कोण बोलून दाखवणार? हँड राईज करा. ओके, तन्वी बोल. अ आ इ ई उ ए ऐ ओ औ आहा क का की नो, 12 खडी नाही बेटा, फक्त अ आई. क ख ग असं बोल.
क ख ग घ च ड ट ठ ड तन्वी, ध तुझा आवाज ब्रेक होतोय. ट थ युअर ध व्हॉइस न इज ब्रेकिंग. त ओके, नो थ प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. त थ द बोल. ध न प फ ब भ म य र ल व श श स श हळ क्षज्ञ. शरण्य. ओके. सगळ्यांनी काय करायचे आहेत, हे स्वर आणि व्यंजन पाठ करायचे आहेत. तुम्हाला स्वर लिहा, व्यंजन लिहा, असं सुद्धा प्रश्न येऊ शकतो. किंवा स्वर व्यंजन मधले मिसिंग लेटर सुद्धा येऊ शकतात. ओके. त्यानंतर हे आहे गंमत कोडे. याच्यात काय दिलेलं आहे तुम्हाला? अ, आ, ओ, औ, अम अशा अक्षरांपासून तयार होणारे शब्द शोधायचे आहेत, चित्र शोधायचे आहेत. जसं अंगठी, आंबा, आरसा, अंडी, ओढणी. ओके. औत अशा प्रकारे. येस. त्यानंतर हे शब्द आहेत, चित्र दिलं जाईल. तुम्हाला त्या चित्राला काय म्हणतात ते लिहायचं आहे. येस. यापैकी चित्र दिलं जाईल, त्या चित्राचं नाव तुम्हाला खाली लिहायचं आहे. त्यानंतर असं शब्दामधले लेटर मिस केले जातील. अशा प्रकारे चित्र दिलं जाईल तुम्हाला आणि शब्दामधलं एखादच लेटर दिलं जाईल. तुम्हाला पूर्ण शब्द लिहायचा आहे. ओके. आपण इथपर्यंत शिकलो आहोत. येस. सगळ्यांना रिव्हिजन समजली आहे. पेपरात काही प्रॉब्लेम करणार नाही. सगळ्यांना लिहिता येणार आहे पेपर. येस. ओके. राईट इट इन अ चॅट बॉक्स. राईट इट इन अ चॅट बॉक्स. ओके. गुड. एनी डाऊट? फोर्थ स्टँडर्ड इंग्लिश मीडियम, एनी डाऊट? स्पर्श, तन्वी, रिद्धी, आर्या, स्नेहा, any doubt to you? No. Okay. Now Gargi. Gargi. Diksha is there? No. Okay. Third standard, Vedang, Sarthak, and Swaraj. Yes, and Aditya also. Okay. Let's start. Gargi. Gargi, now let's revise your lessons. गार्गी, तुझा पेपर थोडा लेंदी असणार आहे, कारण तुझे क्वेश्चन आन्सर्स मोठे असणार आहेत. ओके. चला, धरतीची आम्ही लेकरं ही कविता बोलून दाखवायची आहे. गार्गी. येस टीचर. धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं. शेतावर जाऊया, सांगाती गाऊया, राणीवणी गाती जशी रानपाखरं. धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं. मेहनतची मिनीवरी केली वरीस बरी, आज आलं फळ त्याचं डुले शिवार. शाळू जोंधळा मोती चमचम चमक त्याती, मोत्यांची सालभर खाऊ भाकर. धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं. स्थापू समानता पोलादी ऐकता, नाही धनी येत कुणी नाही चाकर. धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं. व्हेरी गुड. मग आता या कवितेतील एखादा कडवा मिस असेल, एखादा शब्द मिस असेल, तर ते तू लिहू शकतेस एक्झामला. गार्गी. येस. ओके. ना आता बोलणारी नदी याच्यावरचे काही प्रश्न उत्तर. ओके. चला. लीलाला कसली हाऊस होती? लीलाला खोड्या काढण्याची हौस होती. आईने पेढ्यांचा डब्बा कुठे ठेवला होता? आईने पेड्यांचा डब्बा शिंकाळ्यावरच्या
बुट्टीत ठेवला होता. नदीबाई कोणाकोणापेक्षा मोठी होती? नदीबाई माई, आई आणि ताई या तिघींपेक्षा मोठी होती. लीलाला काय खायचे होते? लीलाला बदामी पेढे खायचे होते. पेढा घेऊन लीला कोठे गेली? पेढा घेऊन लीला गोठ्यात गेली. कोण कोणाला म्हणाले, नको बुडवू शाळा? माई लीलाला म्हणाली. काय खाऊ आणलास? लीला भोला मामाला म्हणाली. ओके. अनेक वचन. डब्बा. अनेक वचन करायचं आहे. डब्बा. डब्बे. बैल. बैल. नदी. नदी. नद्या. नद्या. डोळा. डोळे. गुड. नेक्स्ट. आम्हालाही हवाय मोबाईल. ओके ओके, याच्यावर प्रश्न उत्तर नाहीयेत. लेट्स सी. तुझ्या वर्कबुक मध्ये क्वेश्चन आन्सर आहेत का गार्गी या लेसन्स वर? नो टीचर. नो. ओके, मग फाईन. येस. हे सुद्धा अभंग वाचून दाखव. येस टीचर. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवी वरची. देवरची असादे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे. नांदोत सुखी गरीब अमीर एकमतानी मग हिंदू असो वा ख्रिश्चन वा हो इस्लामी. स्वातंत्र्य सुखा या सकलामाची वसुदे. देवीरची असादे. वरची. देवरची असादे. देवरची असादे. सकळांच कळो मानवता राष्ट्रभावना हो सर्व स्थळी मिळूनी समुदाय प्रार्थना. उद्योगी तरुण वीर सिलवान दिसू दे. देवरची असादे. हा जातीभाव विसरूनिया एक हो आम्ही. अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी. खळनिंदका मनी ही सत्य न्याय वसुदे. देवरची असादे. सौंदर्य रमो घरात स्वर्गी या परी. ही नष्ट होऊ दे विपत्ती. भीती बोहरी तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे. देवरची असादे. ओके. मला शिकायचंय.
तुकडोजी महाराज. ओके. सेकंड थर्ड नेक्स्ट लेसन आहे मला शिकायचंय. स्नेहा का रडत होती? स्नेहाला 5वीत शिकायचे होते म्हणून स्नेहा रडत होती. पण तिचे बाबा तिला 5वीत शिकू देत नव्हते. सरपंचांनी बबलीला कोणत्या इयत्तेत प्रवेश घेतला होता? सरपंचांनी बबलीला पाचवी या इयत्तेत प्रवेश घेतला होता. स्नेहाला अतिशय आनंद का झाला? कारण तिचे बाबा तिला 5वीत शिकू देणार होते म्हणून. 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. सरपंच समजुतीच्या स्वरात सखारामला काय म्हणाले? सरपंच समजुतीच्या स्वरात सखारामला म्हणाले, अहो सखाराम, तुम्हाला माहित आहे का आपल्या जिल्ह्याची जिल्हाधिकारी कोण आहे? एक महिलाच आहे. तालुक्याच्या पोलीस स्टेशनलाही इन्स्पेक्टर म्हणून महिलाच आहे. शेजारच्या गल्लीतल्या त्या दामून नानाची लेक डॉक्टर झाली गेल्या वर्षी. माहिती ना तुम्हाला? अजून किती उदाहरणं द्यावे? ओके. स्नेहाची आई चिंतेत का पडली? स्नेहाचे रडून रडून लाल सुजलेले डोळे पाहून स्नेहाची आई चिंतेत पडली. ओके. वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. अचंबा वाटणे. सरपंच अर्थ आश्चर्य वाटणे. आश्चर्य वाटणे. हा, आता वाक्यात उपयोग कर. सरपंच व मुख्याध्यापक घरी आलेले पाहून सखारामला अचंबा वाटला. गुड. रक्ताचे पाणी करणे. खूप कष्ट करणे. आता सांग वाक्यात उपयोग कर. आई वडील आपल्यासाठी आपल्या रक्ताचं पाणी करत असतात. ओके. ओके. येस. नेक्स्ट, ही गोष्ट मुद्द्यांवरनं गोष्ट बनवायची आहे. सांगणार का तू? गार्गी? ओके, Yes. स्टार्ट. पहिल्यांदा मुद्दे वाचू. नो नीड, डायरेक्टली गोष्ट सांग. ओके. एक घनदाट जंगलात वाघोबा आणि त्याचं पिल्लू राहत होते. पण त्या पिल्लूला बोलता येत नव्हते. वेट गार्गी, सगळ्यांनी हँड रेज केले ते स्टॉप करा. तन्वी, रिद्धी, स्पर्श, स्टॉप युअर हँड. तन्वी, रिद्धी. येस, गार्गी, कंटिन्यू. येस टीचर. एका घनदाट जंगलात वाघ आणि त्याचे पिल्लू राहत होते. पण पिल्लू खूप लहान होते म्हणून त्या पिल्लूला बोलता येत नव्हते. मग वाघाने पिल्लूला बोलायला शिकवण्यासाठी मांजरीणीची नेमणूक केली. पण मांजरीणीचा आवाज मांजरीण तर म्याव म्याव शिकवण्याचा प्रयत्न करत होती.
मग वाघोबा वैतागला. मग त्याने पिल्लाला शिकवण्यासाठी पिल्लाला शिकवण्यासाठी गाढव दादाची नेमणूक केली. दादाची नेमणूक केली. पण गाढव दादा तो खेळायला सुरुवात करतो. मग त्यात वाघाचं पिल्लू पण खेळायला सुरुवात करतो. मग वाघोबा चिंतित पडतो. तिसऱ्या वेळी वाघोबा बैलाची नेमणूक करतो. बैलाची नेमणूक करतो. पण पण बैलामुळे वाघोबाचा वैताग आणखीन वाढतो. पण बैलामुळे वाघोबाचा वैताग आणखीन वाढतो. एक दिवस पिल्लू जंगलात फिरते. तेव्हा दबा धरून बसलेला शिकारी पिल्लावर बंदुकीचा नेम धरतो. मग पिल्लूला ते लक्षात येते आणि पिल्लू त्याच्यावर डरकाळी फोडते. मग शिकारी दुम टोकत शिकारी पळून जातो. दुम टोकत पळून जातो आणि पिल्लाचा आवाज ऐकून वाघोबा खुश होतो. Okay, done. Here we have completed our revision. Yes, Kargi? Everything is understood to you? Yes, okay. Can you write the papers? See, आपण जेवढे पॉसिबल सब्जेक्ट होतील त्याची रिव्हिजन घेणार आहोत. तुमचं जेवढं झालंय त्याची. नाव वेदांग स्वराज, 3rd स्टँडर्ड मराठी मीडियम. वेदांग स्वराज. चला, रानवेडी ही कविता कोण बोलून दाखवणार? वेदांग. ओके, वेदांग. पोर डोंगरावर भाळली, त्याच्या नादी लागून या अख्ख्या रानात पांगली. पोर डोंगरावर माळी, रानगवताची फुलं तिच्या कानामध्ये डुल, चाईचा मोर गळ्यामध्ये गळसर, अहो टणटणी फुलली तिच्या नाकामध्ये फुली, अन बुरांडीची फुलं तिनं केसात माळली. पोर डोंगरावर भाळली, पोर माळावर खेळली, अन वाऱ्यासंग बोलली. आली पाऊस पहा, वडपारंबीचा झुला तिच्या गेला आभाळाला. पानसबरीचं बोड खाल्लं, लाल झालं तोंड, हो हसता हसता मऊ गवतात लोळली. पोर डोंगरावर भाळली. गाई दडांच्या वाटण चालली, अंगत नेटानं ढोल ढगांचा वाजला, नाच मोराचा पाहिला. आली पाऊस पहाटे, तवा गडदिक पळाली, पावसानं भिजविली तरी उन्हात वाळली. पोर डोंगरावर भाळली. ओके. नेक्स्ट आहे चित्रवर्णन. स्वराज, चित्र पाहून चित्रावर 5 वाक्य सांगायची आहेत तुम्हाला. मुलं मुली दिसत आहेत. चित्रात चित्र कशाचं आहे ते सांगा अगोदर. चित्र गार्डनचं आहे. ओके. एक मुलगा डस्टबिन मध्ये कचरा टाकत आहे.
आणि तिथे पाणी पण आहे. तिथे कारंजा आहे. अजून या मुलीच्या हातात काय आहेत? मुलीच्या हातात फुगे आहेत. ओके, माइक बंद कर. आदित्य, यू आर फ्रॉम मराठी मीडियम और इंग्लिश मीडियम? आदित्य, यस टीचर. you are from Marathi medium or English medium? Which school you are from? मराठी मीडियम. मराठी मीडियम आहे का? ओके. मग हेच तुझं बुक आहे ना आता मी दाखवते ते? यस. ओके. चला आता वासाची किंमत या धड्यावर काही प्रश्न विचारणार आहे मी तुम्हाला. शिवानी किती वर्षाची होती? आदित्य, शिवानी किती वर्षांची होती? स्वराज, 8 वर्षाची होती. ओके. वेदांग, रविवारचा आठवडी बाजार कुठे भरायचा? रविवारचा आठवडी बाजार कुंदापूर येथे भरायचा. कुंदापूर येथे भरायचा. ओके. स्वराज पडघम वरती टिपरी पडली ही कविता बोलून दाखव. येस स्वराज. येस मॅम. पडघमवरती टिपरी पडली. पडघमवरती टिपरी पडली. तडम तड तड तडम. कौलारावर थेंब टपोरे. तडम तड तड तडम. म्हातारी हरभरे भरडते. ढगात गडगड गडम. थेंबासोबत वीज कोसळे. कडम कड कड कडम. थेंबाभोवती जलात उठती. थेंबाभोवती जलात उठती. तरंग थरथर तरंग. नाचू लागले अंगण सारे. आनंदाचे तरंग. पाऊस धारा मध्येच वारा. पान पान सरसरून. धरतीच्या रंधा रंधातून संगीत आले जुळून. गुड. आदित्य, कौलारावर काय पडत आहे? टिपरी. कौलारावर टपोरे थेंब पडत आहेत. वेदांग, म्हातारी ढगात हरभरे भरडते असे का म्हटले असावे? कारण की ढगात गडगड करते. ओके. काय झाले आणि कसा आवाज झाला? ओके. पडघम वरती टिपरी पडली. तडम तडतड तडम. ढग गडगडू लागले. स्वराज, ढग गडगडू लागले. ढग कसे गडगडतायत स्वराज? काय बोललात? आवाज नाही आला. ढग कसे गडगडतायत? ढग गडगडण्याचा आवाज कसा सांगितला आहे कवितेत? कडम. गडगड गडम. गडगड गडम. ओके. आदित्य, वीज कोसळे. वीज कशी कोसळत आहे? कड 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 कडम कड.
येस, कडम कडकड कडम. चला, नेक्स्ट न्यूज होती मुसळधार पावसाने वरोरा जलमय. येस, हे सुद्धा आपण पाहिलं आहे. वेदांग, बातमी कशाविषयीची आहे? बातमी मुसळधार पावसाविषयी आहे. स्वराज, बातमीचे शीर्षक काय आहे? येस स्वराज, आवाज नाही आला. बातमीचे शीर्षक काय आहे? ओके, माईक बंद कर. आदित्य, बातमीचे शीर्षक काय आहे? मुसळधार पावसाने वरोरा जलमय. जलमय. गुड. वेदांग, वरोऱ्यामध्ये कोणकोणत्या भागात पाणी साचले? वरोरामध्ये बस स्टँड, बस स्थानकाचा परिसर, बस स्थानकाचा परिसर, चंद्रपूर रस्ता, बघा वरोरामध्ये बस स्थानकाचा परिसर, चंद्रपूर रस्ता, शिक्षक वसाहत या ठिकाणी पाणी भरले. ओके. नंतर पाणी किती खोल, पाणी किती खोल ही एक गोष्ट पाहिली होती आपण एका रेडकाची. ओके. चला, म्हशीला काय चावता येत नव्हते? कोण सांगणार, म्हशीला काय चावता येत नव्हते? स्वराज. कडबा. ओके. पाणी कमी आहे असे कोणाचे म्हणणे होते? आदित्य, पाणी कमी आहे असे कोणाचे म्हणणे होते? बैल काका. झाडावरून कोण हाक मारत होते? वेदांग. झाडावरून खारुताई हाक मारत होती. स्वराज, खारुताईची मैत्रीण पाण्यातून का वाहून गेली? कारण की ती लहान होती. ओके. आता अजून एकदा गंमत झाली. ओके, एकदा गंमत झाली हा एक धडा आपण घेतला होता. चला, तुम्ही टाळ्या केव्हा वाजवता? कोण सांगणार, तुम्ही टाळ्या केव्हा वाजवता? वेदांग. आनंद झाल्यावर, येस येस. वाढदिवस झाल्यावर, नदीचे पाणी आणखी केव्हा वाढते? नदीचे पाणी आणखी केव्हा वाढते? येस वेदांग. नदीचे पाणी आणखी पाऊस आल्यावर वाढते. जेव्हा दुसऱ्या नद्या येऊन मिळतात किंवा ओढे येऊन मिळतात तेव्हा. ओके. आणि हे रिकाम्या जागा तर तुम्ही लिहू शकाल. विरुद्धार्थी शब्द, रिकाम्या जागा लिहू शकाल का? येस, हे सगळं टाकलं तुम्हाला एक्झामला तर लिहिता येईल ना? स्वराज, वेदांग, आदित्य. ओके. चला, मग आता तुमची रिव्हिजन कंप्लीट झालेली आहे. एनी डाऊट टू यू? एनी डाऊट? सांगा, सगळं समजलंय का रिव्हिजन मधलं? येस. ओके. ओके. नाव सार्थक. Sarthak is only Kushal is there? No, no. No. Okay. Okay. So Sarthak, Yes, let's teacher. see. Let's see. चला,
आता तुमची रिव्हिजन का चालली आहे आपली तुम्हाला माहिती आहे ना, आपली 18 पासून एक्झाम चालू होते. तुमची स्कूलची जशी एक्झाम चालू होते तशी क्लासची सुद्धा. ओके चल. सार्थक मला झोका ही कविता बोलून दाखव. सुताचा दोर झाडाला टांगला, बालूचा झोका तयार झाला. झोक्यावर बालू घेतो झूल, क्षणात वाऱ्याला देतो उल. बालूचा झोका मागे पुढे, बालूच्या अंगावर फुलांचे सडे. बालूला झोका देते ताई, दुरून बघतात बाबा आई. झोक्यावर बालू दिसतो कसा, निळ्या आभाळी चांदोबा जसा. गुड. तर सिंह आणि कोल्हा ही गोष्ट आपण पाहिली होती. येस. येस. ओके. आता चित्र बघ आणि या चित्रात काय कमी आहे ते सांग मला. पहिलं चित्र चष्मा कशाचं आहे? चष्मा. चष्म्यात काय कमी आहे? काडी. ओके. पंखा. पंख्यात एक पाती कमी आहे. बसचा काय प्रॉब्लेम आहे बघ? एक चाक नाही. आणि घड्याळ? घड्याळाला काटे नाहीत. काटे नाही. ओके. त्यानंतर आपण सारे खेळू हे पाहिलेलं आपण. येस. सार्थक तुमच्या वर्कबुक मध्ये या सगळ्यांवर प्रश्न आहेत का? आहेत टीचर. धड्यांवर प्रश्न आहेत? हा. ओके. अंगणात मुले काय खेळत होती? अंगणात मुले फुटबॉल खेळत होती. चेंडू म्हणायचं. ओके. चेंडू खेळत होती. कोण एकटीच बसून हा खेळ बघत होती? एकटीच बसून रोजी खेळ बघत होती. गुड. रोजीकडे अचानक कोण आले? रोजीकडे अचानक कुत्र्याचे पिल्लू आले. व्हेरी गुड. वारांचे गाणे. वारांची नावे सांग मला मराठी वार. येस टीचर. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. गुड. गुरुवारच्या आधीचा वार कोणता? टीचर परत बोला. गुरुवारच्या आधीचा वार, अगोदरचा वार. गुरुवारच्या आधीचा वार कोणता? आवाज ब्रेक होतोय. हॅलो. आता आवाज येतोय का माझा? गुरुवारच्या आधीचा वार कोणता? येस सार्थक. येस टीचर. गुरुवारच्या आधी कोणता वार येतो? आता तू मला वार बोलून दाखवलेस ना, मग त्याच्यात गुरुवारच्या आधी कोणता वार आला? परत एकदा बोल. बुधवार. बुधवार. आणि गुरुवारच्या नंतर कोणता वार येतो? शुक्रवार. गुड. असं इथे चित्र दिलं जाईल आणि चित्रांचं वर्णन करता तुम्हाला आलं पाहिजे. ओके. येस. टिल दॅट ओनली वी हॅव डन. मराठी अंक लिहिता येतील का सार्थक तुला? येस टीचर. ओके. आणि अशी फळे मोजायची आणि त्याच्यात मराठी संख्या लिहायच्या. ओके. फक्त Yes. पेज नंबर 10 वरचा हा पार्ट तू लिहून काढायचा आहे सार्थक. पेज नंबर 10. 1 ते 10 Yes. अंक. 1 ते 10 अंक आणि फळं ओळखायची, त्याची नावं सांगायची आणि फळं लिहायची. मोजून लिहायची कोणकोणती आहेत, किती आहेत ती. ओके. Yes. येस. सो दिस वॉज ऑल युअर रिव्हिजन. सगळ्यांना तुमची रिव्हिजन समजली आहे का?
सांगा मला, आपण Yes. सगळं रिवाइज केलं जोपर्यंत जेवढं आपण शिकलेलो, फोर्थ स्टँडर्ड इंग्लिश मीडियम मराठी मीडियम, थर्ड स्टँडर्ड इंग्लिश मीडियम मराठी मीडियम, वी हॅव डन ईच अँड एव्हरीथिंग. कोणाला काही डाऊट आहे का? सांगा मला, No. काही डाऊट कोणाला? सगळ्यांना सगळं समजलंय? पेपर बरोबर लिहिणार सगळे? येस. ओके, व्हेरी गुड. मग आता अभ्यासाची तयारी करायची आहे. 18 तारखेला एक्झाम चालू होणार आहे. मग तुमचं टाइम टेबल तुम्हाला दिलं जाईल की कोणता पेपर आहे. तुम्ही फक्त रेडी राहायचं आहे. आपला जेवढा सिलेबस झालाय तुमच्या स्कूलमध्ये आहे तो सिलेबस नाही. आता आपण जेवढं शिकवलंय त्याच्यावरच मी पेपर घेणार. ओके, येस. चला मग आता तुम्ही क्लास लिव्ह करू शकता. बाय बाय. Bye, teacher. बाय बाय. बाय Bye, teacher. Thank you, teacher. बाय. बाय, वेलकम. Bye, bye, teacher. बाय. Teacher, homework. नो, टुडे यू आर नॉट हॅव्हिंग होमवर्क. आता होमवर्क म्हणजे तुमचा अभ्यास करायचा आहे तुम्ही. ओके, Okay. Bye, लिहायचं ma'am. नाही, सगळं लर्न करायचं. बाय बाय. Yes. Bye. Bye, bye, teacher. बाय बाय. Bye, bye.